मिरज तालुक्यातल्या अंकली फाट्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी ट्रायल घेताना झालेल्या गोळीबारात प्लॉट एजंट आदित्य कुमार अशोक नाईक हा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी पिस्तूल देणाऱ्यासह दोघांना ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले। समर्थ संजय गायकवाड आणि जखमी आदित्य कुमार याचा मित्र शिवतेज सुहास सावंत अशी त्या दोघांची नावे आहेत। सुजल भोसले हा पसार आहे। यातील समर्थ गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मोक्यातून जामिनावर बाहेर आलाय। पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही याची ट्रायल समर्थ गायकवाड यांनी घेतली, त्यातून हा गोळीबार झाल्याचं तपासात समोर आलंय। पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आदित्य कुमार नाईक आणि शिवतेज सावंत हे दोघे जण मित्र आहेत। दोघेही प्लॉट एजंट आहेत। गावठी कट्टा घ्यायचा होता, त्यासाठी त्याने समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला। त्यानंतर काल सायंकाळी पिस्तूल दाखवण्यासाठी समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले येणार होते। त्यासाठी आदित्य कुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सावंत हे दोघे 4 चाकीमधून आले। विठ्ठल पाटील कॉलेज समोर अंकली फाटा येथे चौघेही 6:45च्या सुमारास आले। त्यावेळी समर्थ गायकवाड हा गाडीत बसला। पिस्तूल चालू स्थितीत असल्याची खात्री करून देण्यासाठी पिस्तूल लोड केली। यावेळी अचानक त्यातून गोळीबार झाला। त्यातील गोळी आदित्य कुमार याच्या पोटात घुसली। 2 राऊंड फायर झाल्याने खळबळ उडाली। समर्थ गायकवाड बंदुकीचे ट्रायल दाखवत होता, त्यावेळी तो 4 चाकीत मागे बसला होता, तर जखमी आदित्य कुमार हा चालक जागी बसला होता। 2 राऊंड पिस्तूलमध्ये बसल्यानंतर ट्रिगर न दाबता गोळीबार झाला। सीटमधून गोळी घुसून आदित्य कुमार याला लागली, त्यातून तो जखमी झालाय। अपघाती निधन झालेल्या आपल्या भावाच्या स्मरणार्थ शिक्षणरूपी कायमस्वरूपी स्मारक उभे करण्याचा प्रेरणादायी संकल्प उद्योजक पोपटराव खरमाटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रत्यक्षात उतरवलाय। सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चून वंजारवाडी येथे अत्याधुनिक सुसज्ज आणि डिजिटल अंगणवाडी उभारण्यात आली असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होते। या अंगणवाडीला अर्जुन बापू खरमाटे बालक मंदिर असं नाव देण्यात आलंय। उद्योजक पोपटराव खरमाटे यांनी आपले बंधू अर्जुन बापू खरमाटे यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय। 2 प्रशस्त वर्गखोल्या, मोठा हॉल, आकर्षक पेंटिंग आणि नक्षीकाम तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा यामुळे ही अंगणवाडी जिल्ह्यातील आदर्श ठरत आहे। विद्यार्थ्यांसाठी विशेष बेंच मध्य प्रदेश येथून मागवण्यात आलेत। या कार्यक्रमास पद्मश्री आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार, आमदार रोहित पाटील, निसर्ग अॅग्रोचे चंद्रकांत खरमाटे, साहेबराव खरमाटे, नारायण खरमाटे, सरपंच अरुण खरमाटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष छायाताई खरमाटे, जिल्हा परिषद सदस्य अक्षय पाटील, निमणीचे आरडी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पद्मश्री आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी शिक्षणावर खर्च करणं अत्यंत आवश्यक आहे। आजच्या युगात तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढलं असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी अशा अत्याधुनिक सुविधांची गरज आहे। खरमाटे कुटुंबियांनी उभारलेली ही डिजिटल अंगणवाडी आदर्शवत असल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजपाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप अंतिम करण्यात आलेला नाही, त्यामुळे विकास कामे ठप्प झाले। त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय। महापौरांनी बुधवारपर्यंत अर्थसंकल्प अंतिम न केल्यास महापालिकेच्या दारात प्रति महासभा घेऊन प्रशासनाचा अर्थसंकल्प अंतिम करू असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। ते म्हणाले, महापालिकेत भाजपला काठावर बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली, पण भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढत चाललाय। पालकमंत्री आणि आमदार व शेखर इनामदार तसेच महापालिकेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद आहे। एकमेकांची जिरवाजिरवी सुरू आहे। या वादात महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप अंतिम केला नाहीये। पावसाळा तोंडावर आलाय, त्यापूर्वी काही महत्वाची कामे करणं अपेक्षित असतं, पण अर्थसंकल्प अंतिम झाला नसल्याचं कारण सांगून प्रशासन नवीन कामे करण्यास टाळाटाळ करत आहे। औषधांचा साठा संपला असल्याने नवीन औषध खरेदी झालेली नाही। महापालिका अधिनियम कलम 100 अन्वये 31 मार्च अखेर अर्थसंकल्प अंतिम केला नसेल तर प्रशासनाच्या अर्थसंकल्पाच्या आधारे कामे मंजूर करावीत असं नमूद केलंय। मात्र प्रशासन कामे करण्यास नकार देत आहे। जनतेचे नुकसान होत असताना प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळे जनतेला मनस्ताप सहन करावा लागतोय। सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने बुधवारपर्यंत अर्थसंकल्प अंतिम करावा, अन्यथा सांगलीकरांना घेऊन महापालिकेच्या दारात प्रति महासभा घेतली जाईल आणि प्रशासनाचा अर्थसंकल्प अंतिम केला जाईल असा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिलाय। जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिकच तीव्र होणार असून येत्या 8 दिवसात तापमान 39 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे।
दिवसभराच्या प्रखर उन्हामुळे रात्री 8 वाजेपर्यंत उकाडा कायम जाणवतोय. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत तापमान सातत्याने वाढतंय. सध्या तापमान 39 अंशाच्या आसपास स्थिरावले असून दुपारच्या वेळेत उकाडा असह्य होतोय. हवामान तज्ज्ञांच्या मते कोरडे आणि गरम वारे यामुळे उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे आरोग्यावरही परिणाम दिसून येतोय. उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, डिहायड्रेशन यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय. तसेच पाणी, लिंबू पाणी, ताक यांसारख्या द्रव्य पदार्थांचं अधिक सेवन करावं. हलके आणि सैल कपडे वापरावेत आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा असंही सांगण्यात आलंय. मिरज तालुक्यातील मालगाव येथे असलेल्या वॉटर पार्कमध्ये पर्यटकांना कामगारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी वॉटर पार्कमधील मॅनेजरसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत अमोल अशोक चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ, पत्नी आणि भाऊजाई अशा चौघांना या ठिकाणी मारहाण झाली आहे. येथील निरंजन, अवधूत पाटील, अक्षय पाटील, महफूज सय्यद, मॅनेजर पाटील आणि अन्य 3 अनोळखी व्यक्ती अशा 8 जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी अमोल चौगुले हे त्यांच्या कुटुंबियांसह बळीराजा वॉटर पार्क येथे सहलीसाठी गेले होते. येथे वॉटर पार्कमध्ये स्लायडिंग करत असताना ते आणि त्यांची पत्नी बसलेले ट्यूब निरंजन नामक व्यक्तीने पाण्यात पलटी केली. चौगुले यांनी निरंजन यास ट्यूब पलटी का केली असं विचारले असता निरंजन याने आमची अशीच पद्धत आहे असे म्हणून दमदाटी केली. यावेळी येथे असणारे कामगार अवधूत पाटील, अक्षय पाटील, महफूज सय्यद, मॅनेजर पाटील आणि अन्य 3 अनोळखी व्यक्ती अशा 8 जणांनी फिर्यादी चौगुले यांच्यासह त्यांचे भाऊ, पत्नी आणि भाऊजाई अशा चौघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. निरंजन याने फिर्यादी चौगुले यांच्या 2 मुलांना ढकलून दिलं. येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल चौगुले यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली रेल्वे स्थानकाजवळील आरवाडे पार्कमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार रोहन सनी लोंढे याला स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अटक केली. तर त्याचा साथीदार यश उर्फ गट्ट्या देशमुख हा सध्या दिघी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार मालमत्तेविरोधाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे अन्वेषणाचं पथक तयार केले. निरीक्षक संजीव झाडे यांनी हे स्वतंत्र पथक नियुक्त केले. उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील कर्मचारी सागर लवटे, विक्रम खोत यांना आरवाडे पार्कमधील घरफोडी पुणे जिल्ह्यातील रोहन लोंढे आणि यश देशमुख यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रोहन लोंढे याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने यश बरोबर घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यश सध्या पुण्यातील दिघी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली. दोघेजण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. रोहन लोंढे याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आटपाडी शहरातील ब्राह्मण घाटाजवळील रस्त्यावर कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 2 वाहनांचं नुकसान झालं असून गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार पार्थ डोईफोडे याचा उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आटपाडी शहरात हळहळ व्यक्त होते. आटपाडी शहरातील ब्राह्मण गल्ली घाटाजवळ दुपारी झालेल्या अपघातात कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मोटारसायकल चालक पार्थ डोईफोडे आणि अभिषेक सुतार हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर दोघांनाही तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आलं होतं. यामध्ये पार्थ डोईफोडे याचा उपचारासाठी सांगलीला घेऊन जात असताना मृत्यू झाला. उपचारासाठी सांगली येथे नेत असतानाच गोमेवाडी जवळच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या अपघातात अभिषेक सुतार हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 4 चाकी चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेत मोठी गर्दी केली.